नमस्कार काकू. नमस्कार नमस्कार. आता मला वाटतं की सिम्पली स्पिरिच्युअल मधले व्ह्युअर्स तुम्हाला ओळखू लागले, कारण आपले एक दोन एपिसोड झालेले आहेत. तर आज हा आता मी जास्ती काही बोलणार नाही, कारण आजचा जो आपण टॉपिक घेतला आहे तो, कारण आता श्रावण सुरू झालेला आहे ऑलरेडी, आणि विष्णूंबद्दल आपण बोललो, विष्णू भगवानबद्दल, चातुर्मासाबद्दल. तर आता आपण श्रावणाबद्दल थोडंसं, म्हणजे श्रावणामध्ये ज्यांची सगळ्यात जास्ती सगळे लोक पूजा करतात बरोबर. त्यांच्याबद्दल बोलू. तर आता थेट मी हो, तुम्हाला त्याच्यावरतीच आता हे करते मी, की तुम्ही सांगा हो. काय आपण आज कुठलं टॉपिक आहे, आणि मी कुणाबद्दल बोलते आहे. ठीक ठीक आहे. चला, नमस्कार. धन्यवाद तुम्हाला पुन्हा संधी दिल्याबद्दल. तर आपण हा जो महिना आहे, हा श्रावणाचा महिना आहे. आणि हम्म. आपल्याला माहिती आहे, आपण चातुर्मास्यात बघितलं की विष्णू शयनाला जातात, विश्रांतीला जातात आणि आपला सर्व कार्यभार शिवाच्या स्वाधीन करतात, हे आपण बघितलं. त्यामुळे हम्म. हा श्रावण महिनाभर शिवाची आपल्याला आराधना करायची आहे, कारण ते आपले पालन करतायत, आपल्याला सांभाळ करणारे आहेत. आणि म्हणून त्यांची आराधना श्रावण महिन्यामध्ये खूप केल्या जाते. अगदी महादेवाला, शिवाला रोज पाणी वाहण्यापासून, बिल्वपत्र वाहण्यापासून, रुद्राभिषेक किंवा पूजा. शिवपुराण हम्म. लावतात लोक, पोथी मोठी मोठी. तर अशा तऱ्हेच्या हम्म. अनेक, आणि शिव असं आहेत की ते भोळा सांब आहेत. ते कोणालाही लवकर प्रसन्न होतात, कोणावरही. हम्म. आणि त्यामुळे हम्म. हा श्रावण महिना म्हणजे भक्तांसाठी पर्वणी आहे नुसती. किती हम्म. शिवाची आराधना करू, किती पूजा करू आणि त्यांना प्रसन्न करून घेऊ. आणि म्हणून शिवाची खूप स्तोत्र आहेत, खूप तऱ्हेच्या पूजा आहेत. आणि श्रावण काही नाही तर साधा सोपा मंत्र ओम नम शिवाय हम्म. आहे, सहस्रनामावली आहे, पुष्कळ तऱ्हेचं त्यांची आराधना होत असते. पण सुरुवातीला मी तुला फक्त मंत्र आणि स्तोत्र यातला थोडा फरक सांगते, आणि मग आपण हम्म. पुढे स्तोत्राकडे वळूया. तर वेदांच्या ऋचांना मंत्र असं म्हणायचं. मंत्र म्हणजे पवित्र शब्द, वाक्य किंवा ध्वनी. साधा ओम हा सुद्धा एक मंत्रच आहे. त्याच्या पुनरुच्चाराने भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती आपली होत असते. मननात त्रायते इति मंत्र हा, असं म्हटलं जातं. पण मंत्र म्हणण्याचे काही नियम आहेत. केव्हाही कुठेही कसेही म्हणता येत नाही. त्या शुद्धीकरण, ऱ्हस्व दीर्घ किंवा उच्चाराचं फार महत्व मंत्रांना आहे. आणि त्यामुळे कोणी हम्म. हे, कारण मंत्र हे वेदात वेदात वेदोक्त आहे, त्यामुळे मंत्र कोणी एकदम म्हणू शकत नाही. त्याचं आपल्याला शिकायला लागतं कोणाकडनं, गुरुजींकडनं. पण स्तोत्र हम्म. कशी आहेत? स्तोत्र एकदम सोपी असतात. स्तोत्र म्हणजे प्रार्थना किंवा स्तुती देवी देवतांना, किंवा काही पूजनीय आपले गुरु व्यक्ती असतील किंवा व्यक्तींच्या प्रशंसेसाठी किंवा प्रार्थनेसाठी जे हम्म. लिहिलेलं काव्य, त्याला स्तोत्र असं म्हणतात. त्यामध्ये आपण आपल्या मनातील त्यांच्या प्रती असणारी भक्तिभाव, भावना व्यक्त करत असतो. आणि म्हणून अनेक भक्तांनी अनेक देवतांच्या, गुरूंच्या, महाराजांच्या असे स्तोत्र लिहिलेली आहेत की जे आपल्या हम्म. रोजच्या पठणात किंवा ऐकण्यात येत असतात. तर आज आपल्याला विशेषत्व करून पाहायचं आहे शिवाचं. कारण शिवा हम्म. आराधना या श्रावण महिन्यात आपल्याला करायची आहे. तर शिवभक्ती अंतःकरणापासून करणाऱ्यांसाठी शिवपुराण हे एक मोठं, जसं भागवत आहे तसं शिव महापुराण आहे. त्यात एक लक्ष हम्म. श्लोक आहेत. आणि हे शिवपुराण जसं भागवत श्रावण महिनाभर, तसं श्रावणात काही ठिकाणी शिवपुराण सुद्धा लावल्या जातं आणि अनेक मोठ्या संख्येने लोक ते ऐकायला येतात. नंतर हम्म. रुद्रपाठ असतो पहा. श्रावणामध्ये खूप जणांच्या घरी हो. लघुरुद्र करतात, महारुद्र करतात. पण ह्या रुद्रपाठ सुद्धा सोपी नाहीये, कारण त्याला वैदिक असं उच्चारण, त्याला ज्याला मंत्र म्हणतो, ते मंत्र या हम्म. रुद्रपाठामध्ये आवश्यक आहे. त्यामुळे आपण घरी आपल्या मनाने आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हे करू शकत नाही. मग शिवसहस्त्र नामावली आहे, जी महाभारत अनुशासन पर्वामध्ये 17वा अध्याय ज्याच्यात आलेला आहे. ही पण शिवाची मोठी उपासना म्हटली जाते.
पण हे सर्व एवढी उपासना कठीण वैदिक मंत्राची करणं आपल्याला रोजच्या रोज शक्य नाही. आणि मग हम्म. त्यासाठी काय होतं की लहान मोठी स्तोत्र आपल्याला हवी असतात, जी आपल्या अनेक भाषात आहे, पण आपल्याला आपल्या भाषेत असणारी स्तोत्र आपली वाटतात, जवळची वाटतात आणि ती लवकर पाठही होतात, म्हणावीशी वाटतात. सोपी आहे. कारण या हम्म. स्तोत्रांना ना गेयता असते, चालीत ती हम्म. म्हटल्या जातात. आणि गेयता असणार कुठलंही गाणं पहा किती कानाला गोड वाटतं, तसं या स्तोत्रांमध्ये हम्म. एक रिदम असतं, गेयता असते. आणि त्यामुळे ती स्तोत्र म्हणायला आवडतात, लवकर पाठही होतात. संस्कृत भाषा त्या काळामध्ये जेव्हा हे जुना काळ आपण म्हटला, तर तेव्हा संस्कृत भाषा ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सर्वत्र बोलली जात होती. आणि म्हणून हम्म. स्तोत्रे त्या काळात संस्कृत मध्ये खूप रचली आहेत. आपण शंकराचार्यांची स्तोत्र पहा किती आणि त्यावेळेला त्यांनी शिवावरच खूप आहेत त्यांची स्तोत्र. हा. रावणाने शिवतांडव रचलं, संस्कृत मध्ये आहे. म्हणजे त्या काळात सगळ्यांना संस्कृत येत होती भाषा आणि सगळ्यांना समजतही होती. अशी ती लोक त्या काळात झाली, देशभर ती स्तोत्र प्रसिद्ध झाली. पण आज मात्र आपल्याला आपल्या भाषेतल्या आपल्या सोप्या अशा तऱ्हेची स्तोत्र आवडतात. या अनेक स्तोत्रांमध्ये दोन स्तोत्र अशी आहेत की जी अधिकच लोकप्रिय झाली, शिवभक्तांच्या ओठावर सतत वास करत असतात. आणि त्यातील हम्म. पहिलं स्तोत्र म्हणजे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, असं 5 कडव्यांचं शेवटी ओम नमः शिवाय येणारं स्तोत्र. आणि नंतर हम्म. ते स्तोत्र कोणी लिहिलं तर ते तिरुज्ञान संवंधर या तामिळ शैव संतांनी वयाच्या 8व्या वर्षी उपनयनाच्या वेळी उपस्थितांना त्यांनी स्वतः सांगितलं. किती त्यावेळेचे मुलं सुद्धा म्हणजे किती वेद पठण करणारे हो. किंवा किती ज्ञानी होते, जन्मतःच त्यांच्याजवळ ज्ञान होतं. 8व्या वर्षी त्यांनी हे स्तोत्र रचलं आणि ते शिवशंकराचं अतिशय प्रिय झालं. आणि दुसरं स्तोत्र आहे जे सगळ्यांना आवडतं, ते आहे शिवमहिम्न स्तोत्र. पण मला असं वाटतं की तुला पहिल्यांदा मी हे स्तोत्र नम शिवाय वालं नागेंद्र हाराय पहिले नाहीतरी सुरुवातीला श्लोक म्हटल्या गेला नाही, तर ते स्तोत्र ऐकवते हम्म. आणि मग आपण या शिवमहिम्नाचा विचार करू. तर नागेंद्र हाराय नम शिवाय पासून सुरू होणार आणि शेवटी पंचांग. ओम नम शिवाय येणार, मकाराय हम्म. नकाराय अशा तऱ्हेचं सोपी अगदी छान रिदम असणार आणि अगदी लहानपणापासून मुलांना येणार असं हे स्तोत्र आहे. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनांजरुंद सूर्याय दक्षाश्वर नाशकाय श्रीनीलकंठाय ऋषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठे शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. ओम नमः शिवाय. असे 5 कडव्यांचं सोपं असं स्तोत्र आहे हा. नागेंद्र हाराय. आणि दुसरं जे स्तोत्र आहे ते त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे, ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र, ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर पुष्पदंत या गंधर्वाच्या मुखातून हे उत्स्फूर्तपणे आलेलं असं शिवाचा महिमा गाणारं असं हे स्तोत्र आहे. हे मोठं आहे, दीर्घ आहे, पण ते सुंदर आहे, अर्थवाही आहे आणि त्याला एक रिदम आहे, गेयता असल्यामुळे ते सुंदर, कानाला छान वाटतं. आता ते रचलं कोणी आहे? गंधर्वानी. आता गंधर्व हम्म. म्हणजेच मुळात गोड गाणारे, गोड आवाजाचे. हम्म. आपण उत्तम संगीत गाणाऱ्याला गंधर्व ही पदवी देतो. तर तो हम्म. प्रत्यक्ष गंधर्वच त्या ठिकाणी गायला, त्याच्यामुळे ते किती गोड असेल, किती मधुर असेल याची आपण कल्पना करू शकतो.
तर स्तोत्रामागे एक कथा आहे, ज्या कथेनी हे स्तोत्र प्रसिद्ध झालं. ते शंकराचे तो कथा आपण आता ऐकूया. पुष्पदंत किंवा कुसुम दशन नावाचा एक शिवभक्त गंधर्व होता. शिवाची रोज नेमाने तो भक्तिभावाने पूजा करत असे. त्यासाठी एका राजाच्या प्रमदवनात उषक्काल व्हायच्या आधीच जाऊन तो तेथून फुले आणीत असे. आता गंधर्व राहणारे स्वर्गात वर आणि राजाची बाग खाली जमिनीवर आपल्या पृथ्वीवर. तो पहाटेच यायचा आणि चोरून सर्व फुलं घेऊन जायचा. पहाटे पहाटे माळी राजासाठी फुले आणायला जाई, तेव्हा तिथे फारशी फुलेच राहिलेली नसत. दिवसभर आपण बागेत एवढी फुलं राहतो, मेहनत करतो, काम करतो, आणि मग फुलं जातात कुठे? त्या माळ्याला मोठा विचार पडला. म्हणते काय करावं, आपण एवढी काळजी घेतो, खपतो, फुलं जात नाही, महाराज काय म्हणतील, मला रागवतील, मला नोकरीवर ठेवलंय आणि तू फुलं नाही आणत तर तुझा काय उपयोग, असंही ते म्हणतील. कोण फुलं नेत असेल, कोण चोरी करत असेल? बरं, केवडा आणि चाफा यांना मात्र चोर अजिबात हात लावत नसे, कारण हे दोन्ही फुलं शिवाला चालत नाहीत, पाहत नाही आपण. म्हणजे मग त्याला असं लागलं की पत्ता म्हणजे त्यांनी विचार केला की कोणीतरी शिवभक्त आहे जो फुलं नेतो आणि ही दोन फुलं नेऊन सोडून बाकीचे आपलं येतात. बरं, इथे आपण म्हणतो तर बागेला कुलूप लावलेला आहे, दार आहे, म्हणजे कोणीतरी गगनपथाने येतो आणि तो वरतून आल्यामुळे त्याला पकडणंही कठीण होतं. काय करावं काही कळत नाही. शेवटी त्यांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली. महाराज म्हणे, तुम्ही माझ्यावर रागवाल, पण असं असं होत आहे, मी रोज पाहतो, दाराला कुलूप लावतो, पण तरी बागेतली फुलं काही चोरायचं कमी होत नाही. कोणी गगन मार्गाने येतो की काय माहिती नाही. काय करावं, तुम्ही मला आता त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. महाराज शिवभक्तच होते, चाणाक्ष होते. त्यांनी सांगितलं की तू असं कर म्हणे, निर्माल्य जमवून ठेव आणि हे सर्व निर्माल्य बागेमध्ये पसरवून ठेव, रात्रीच पसरवून ठेव म्हणे. आणि मग नित्याप्रमाणे उषक्काल व्हायच्या आधीच हा अंधारात पुष्पदंत आकाशातून हळूहळू बागेत उतरला आणि त्यांनी पाऊल ठेवलं ते त्याचं निर्माल्यावर पडलं. पूर्ण बागेभरच निर्माल्य पसरवून ठेवलं होतं. केवढं पातक! त्याची पावले भूमीला चिटकूनच बसली. त्याला उडताही येईना, चालताही येईना, पावलंही उचलता येईना. आता काय करायचं, घाबरून गेला. सकाळी सगळे लोक येतील, माझी चोरी पकडली जाणार, आणि पूजेसाठी न विचारता मी फुलं घेतली, दुसऱ्यांची वस्तू घेतली. आता दुसऱ्यांची वस्तू न विचारता घेणं ही चोरीच झाली, हा गुन्हाच झाला. बरं, ते ठीक आहे म्हणे, ठीक आहे, मी गुन्हा केला, त्याची शिक्षा मी गुन्ह्याची घेईन, राजा जो शिक्षा देईल ती मी घेईल. पण पातक निर्माल्यावर पाय पडला, हे पातक आहे ना, म्हणजे पुन्हा माझा जन्म मरण्याच्या फेऱ्यात मला कुठेतरी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार असं दिसतंय म्हणे. आता विचारात पडला, पण तो होता शिवभक्त, कारण तो ते दोन फुलं नेत नव्हता. त्याच्यामुळे शिवभक्त होता. त्यांनी लगेच आपली दयाळू अशा शिवाची प्रार्थना सुरू केली, त्याचं स्तवन सुरू केलं, क्षमा याचना करायला लागली, आणि याच्यातूनच त्यांनी त्या पापातून मोकळी हो म्हणून त्यांनी जी रचना केली ती हे शिवमहिम्न स्तोत्र. घाबरून गेला होता, गुन्ह्याची शिक्षाशिवाय पातक आपल्याला घडलं, आणि त्याच्यामुळे त्याच्या मनाची आर्द्रता जी आहे ती खूप वाढत गेली होती. आणि त्या भावनेतून, त्या एकाग्रतेतून, त्या मनातून त्यांनी जी शिवस्तुती केली, प्रार्थना केली, शिवाचं महात्म्य आणि त्याच्यात क्षमा याचना, अशा तऱ्हेच्या सर्व गोष्टी उत्स्फूर्त ज्या प्रगटल्या, ते म्हणजे हे शिवमहिम्न स्तोत्र, ज्याचा त्यांनी तर म्हटलं, परंतु आज तागायत आपल्या सर्व शिवभक्तांना त्याचा लाभ होतोय शतकानुशतके. गंधर्वाच्या मुखातून आलेलं असल्यामुळे अतिशय मधुर आहे, आर्तता आहे, अत्यंत विशुद्ध आहे आणि गेयता आहे, अनुकूल असं आहे गाण्याला, आणि त्याच्यामुळे ते अनेक लोकांना पाठ आहे, रोजच्या म्हणण्यात आहे सगळ्यांच्या. मी सुद्धा म्हणते, माझ्या पाठ आहे आणि मी रोज शिवमहिम्न म्हणते. एवढेच नव्हे तर काही कारणामुळे जर रुद्रपठण करता येत नसेल तर त्याऐवजी या स्तोत्राचा जरी पाठ केला तरी शिवशंभू प्रसन्न होतात असं म्हणतात. पुष्पदंतावर झालेच ते प्रसन्न, कारण काय झालं की त्याच्यामुळे शिव स्वतः तिथे प्रगट झाले बगीच्यामध्ये, आणि राजा, माळी आणि या पुष्पदंत या तिघांनाही शिवाचा, कारण तो तर राजा शिवभक्त होताच,
पण शिवाच्या पोट्यासाठी तो माळीही तितक्याच तल्लीनतेने माळ आपलं पहा, आपलं काम तुम्ही मन लावून श्रद्धेने केलं तर तुम्ही कोणतं काम करता याला महत्व नाही आहे. तो माळी बगीच्यातलं काम करणारा, परंतु त्याची श्रद्धा इतकी होती की मी देवासाठीही फुलं उगवतोय. राजा त्याच्यासाठी तो वाहत होता. म्हणून राजा, माळी आणि पुष्पदंत या तिघांनाही त्या ठिकाणी त्या शिवाचं दर्शन. दर्शन झालं आणि सर्वच प्रसन्न होऊन ते आपापल्या मार्गी निघून गेले. असं हे 43 कडव्यांचं शिवमहिम्न स्तोत्र आहे. शिखरणी वृत्तामध्ये हे बद्ध आहे. अतिशय सुंदर आहे. तर त्यातले एक 4-5, 5-6 कडवे मी जसं हो, आपल्याला जमेल तसं म्हणते आणि तुला अर्थ पण त्याचा सांगते. नक्की. शिवमहिम्न स्तोत्र. पहिलंच कडवं पहिले म्हणते, महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपित दवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. असं हे पहिलं कडवं आहे. काय म्हणतात पुष्पदंत याच्यामध्ये की हे शिवशंकरा, तुमचे महात्म्य किती आहे, कुठे संपते, मी काही जाणू शकत नाही. तुमची स्तुती करणारा ब्रह्मदेव व इतर सारेच देवगण यांची वाणी तुमची स्तुती करताना कुंठित होते. आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे सर्व भक्तगण तुमची स्तुती करीत असतात. त्यात त्यांचा काही दोष नाही. मीही तुमचा असाच एक हीन दीन भक्त आहे. मग मीही तुमची स्तवने गाण्याचा प्रयत्न केला तर त्यात दोषास्पद काय आहे? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीलाच अशी रचना केली आहे. राजहंस आकाशात उडतो अत्यंत निर्दोषपणे, पण त्यामुळे चिमणीनेही उडूच नये का? रघुवंशात हम्म. कविश्रेष्ठ कालिदासानेही असेच म्हटले आहे. रघुवंश किती उच्च, मी तर एक ठेंगणा बटू. मी हात उंचावून त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय, हीच त्यांची नम्रता पुष्पदंताच्या या पहिल्या श्लोकात प्रगट झाली आहे. म्हणजे लहान असलं म्हणून आपण काय करूच नाही का? आपण म्हणतो ना एवढे मोठे सूर्य आहे, पण त्या सूर्याला आपण एका दिव्याने ओवाळतोच ना. तो एवढा जगाला प्रकाश देणारा, म्हणून काय दिवा लावत नाही का आपण? सूर्य उगवला तर दिवा नका लावू असं म्हणतो का? तर हम्म. प्रत्येकाचं महत्व प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. दुसरा श्लोक, अतीत पंथानन तव च महिमा वांग मनसयोर अदद्व्यारुत्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य किती विध गुण कस्य विषया पदे त्वर्वाचीने पतती न मन कस्य नवचा. तुमचा महिमा मन आणि वाणी यांच्या तोडक्या शक्तीच्या आव्याक्यात येऊ शकत नाही. कारण माझी वाणी किती, मी कोणत्या पामर, तुमची श्रेष्ठता केवढी आणि मी कसा. त्यामुळे तुमचा महिमा मन आणि वाणी तोडक्या शक्तीच्या आव्याक्यात येऊ शकत नाही. प्रत्यक्ष वेद सुद्धा नेती नेती असं नकारात्मकच वर्णन करू शकतात. तुमचे योग्य असे स्तवन कोण करू शकेल? तुमच्या अनंत गुणांचे ज्ञान जरी कोणाला झाले आहे का? कोण आहे असा समर्थ भक्त? मला वाटते मीच काय तुमच्या स्वरूपाचे आणि गुणांचे वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. कोणाच्या वाणीला काय, कोणाच्या मनालाही ते शक्य नाही. आणि म्हणून हे शंभो, मी चरणवंदन करीत आहे. तुम्ही माझ्या वाणी आणि मनासह माझ्यावर कृपा करा, पूर्णपणे माझ्यावर कृपा करा. नंतर आपण कडवं घेऊ आठवं एकदम. पहिलं दुसरं झालंय आणि मग एक हम्म. आठवं कडवं मी म्हणून दाखवते. महोक्ष खट्वांगम परशुरजिनं भस्म फणिनः कपालं चेति यत्तव वरद तंत्रोपकरणं सुरास्तां तां रुद्धिं ददति तु भवद्भ्रूप्रणिहितां नहि स्वात्मा रामं विषयमगतृष्णा भ्रमयती. हे विरागी महादेवा, तुमची रोजची व्यवहारातील साधन सामुग्री काय? तर एक तो नंदी ऋषभ, हम्म. बाजेच्या खुरासारखे साधे सुधे खटवांग किंवा परशु हे तुमचं आयुध. गजचर्म परिधान करण्यासाठी तुम्ही तेच वापरता. चिताभस्म अंगाला लावता, नाग साप अंगावर खेळवता, नररुंड माला कवट्यांची माळ गळ्यात रुळते आहे,
ऐश्वर्याचा स्पर्श यातील कशा काय? ऐश्वर्य संपन्न आहात का तुम्ही? तुमचे सगळे आयुध पहा, वस्त्र पहा, किती मलिन आणि किती खालच्या याचे आहेत. कुठेही तिथे श्रीमंती दिसत नाही. पण हे वरदात्या, तुमच्या एका कृपा कटाक्षाने सारे सारे प्राप्त होते. पण हे सर्व ऐश्वर तुमचं नुसती कृपा कटाक्ष लाभला तर भक्तांना अनायसेच प्राप्त होऊ शकतं. त्या देवगणांना आणि ते असामान्य उदंड ऐश्वर्याचा सुखोपभोग घेत असतात. असे का? तर ब्रह्मानंदात घडून गेलेल्या आत्मस्वरूपात निमग्न झालेल्या विरागी भूमीतींना विषयरूप ऐश्वर्याची लालसा, मोह, मृगतृष्णा कधीच भ्रमात ठेवू शकत नाही किंवा पाडू शकत नाही. त्यांचा मोह आपल्याला होणार नाही, असंच रीतीने तुमचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. नंतर ते असं सांगितलं मला किती मोठं स्तोत्र आहे. 43 कडव्यांचं हे स्तोत्र आहे. आपण त्याच्यानंतर आता 24वा श्लोक पाहू. 24व्या श्लोकामध्ये त्यांनी याचं पुन्हा शिवाचंच वर्णन केलंय पहिले आणि मग स्तवन हे केले. स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरास चिता भस्मालेपत सृगपि स्नुपसोटी परिकरा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मर्तॄणा वरद परमं मंगलमती. हे मदन नाशका शंकरा, मदन म्हणजे माझा मदनाचा नाश करणाऱ्या, तुमचे वास्तव्य कुठे असते? त्यांचं आता वेशाचं वर्णन झालं, गळ्यात काय घातलं हे सांगितलं. आता त्यांचा वास कुठे आहे? भीषण अशा स्मशानात. स्मशानेश्वा क्रीडा, तुम्ही कुठे राहता? स्मशानामध्ये राहता. तेच तुमचं क्रीडास्थान, लीलास्थान, विहारस्थान आहे. तिथे तुमच्या सांगाती कोण आहे? सहचर कोण आहे? तर विद्रूप भयंकर अशी भूते. तुमच्या अंगाला तुम्ही उठी लावता खरी, पण ती सुगंधी द्रव्याची नसते, ती असते चितेतील राखेची, म्हणजे चिता भस्माची. होय, गळ्यात कंठभूषणे असतात खरी, पण ती माळ असते अपवित्र, बिभत्स्य, विरूप अशा भीषण कवट्यांची. हे सर्व किती अमंगल, अशिव, अभद्र दिसते. पण असू दे, तुमच्या स्मरणात सदैव गुंतलेल्या भक्तांना हे पक्के माहित आहे की तुमच्या या वरकरणी अमंगल दिसणाऱ्या रूपापेक्षाही तुम्ही श्रेष्ठ वरदान देणारे आणि म्हणूनच अत्यंत मंगलकारी आणि कल्याणकारी असे सदाशिव आहात. आणि म्हणूनच मी तुमचा असा वेश असला, स्मशानात राहणारे असला, रुंडमुंड माळा जरी गळ्यात घालत असल्या तरी पण मी तुमची भक्ती काही सोडणार नाही, तुमचं स्तवन काही सोडणार नाही. यानंतर मग आपण त्याची तारीफ केली, म्हणजे किती तारीफ करावी, म्हणजे माझा शब्द कमी आहेत हे सांगताना इतकं सुंदर वर्णन केलंय पुष्पदंतानी. तो म्हणतो, असिद्धगिरी समस्यात खंजलम सिंधू पात्रे सुरतरुवारु शाखा लेखणी पत्रमूर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारन्नयाती. हे परमेश्वरा, सुंदर आहे. आपण खूप ठिकाणी लोक भाषणात वगैरे हे वापरतात हे कडवं. माझा दुबळेपणा तुमच्या गुणांचे वर्णन करण्यास पुरा पडेल काय? शक्यच नाही, कारण मी खूपच पामर आहे तुमच्या पुढे. सर्व सागरांची दौत करून त्यात नील पर्वता एवढी शाई भरलेली असली, प्रत्यक्ष कल्पवृक्षाच्या शाखेपासून लेखणी तयार केलेली असली आणि विस्तीर्ण वसुंधरेचा पृष्ठभाग हाच कागद म्हणून घेतला तरी अत्यंत अखंडपणे क्षणाचीही उसंत न घेता प्रत्यक्ष वागीश्वरी सरस्वती देवी तुमच्या गुणसंपदेचे वर्णन लिहित राहिली तरीही हे महादेवा, तुमच्या अपार गुणांचे यथासांग परिपूर्ण वर्णन लिहिणे तिलाही शक्य नाही. केवढी भव्यता आहे, केवढी भव्य कल्पना आहे, केवढी लीनता आहे या पुष्पदंताची. आणि म्हणून हे कडवं जेव्हा गुरूंची किंवा काही मोठेपणा सांगणारे जेव्हा व्याख्यानं होतात, त्या बहुतेक गुरूंचं मोठेपण सांगताना हे लोक वापरतात की असिद्धगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवरु शाखा लेखणी पत्रम. एवढं मोठं केलं आणि पृथ्वीचा कागद केला. सरस्वती जरी लिहायला बसली तरी ती लिहू शकणार नाही, एवढी तुमची महानता आहे, इतका तुमचा मोठेपणा आहे. आणि म्हणून आता आपण एक शेवटचं अजून एक कडवं घेऊ, ते 33वं.
आणि मग शेवट करू. असुर सुर मुनींद्रर्चितस्येन्द्रुमौलेर ग्रथित गुण महिम्नो निर्गुणस्येश्वरस्य सकल गण वशिष्ठ पुष्पदंताभिधानो रुचिलमलगरुत्ते स्तोत्र मे चकार. अशा रीतीचं हे 33वं कडवं आहे. यापूर्वी देव दानव ऋषी अशा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ भक्तांनी हे चंद्रशेखरा तुझं गुण महात्म्य स्तोत्रात गुंफलेलं आहे. म्हणजे अनेकांनी तुझी स्तोत्र रचलेली आहेत. निर्गुण अशा शिवांचे गुण महात्म्य मोठ्या मोठ्या स्तोत्रांनी प्रगट केलेले आहे. आता मी पुष्पदंत नावाचा गंधर्वाचा शिवभक्त शिवगणी राजा सर्वांना प्रिय असे हे शिवमहिम्न नावाचे मनोहर आणि रमणीय असे शिवस्तोत्र दीर्घ अशा आणि शिखरणी वृत्तात लिहून तुझी आराधना करतोय, तुझी भक्ती करतोय. तेव्हा तू मला पाव, माझ्यावर कृपा कर. आणि त्यावेळेला त्याला जे संकट आलं होतं, जे त्याचे पाय त्या ठिकाणी अडकून पडलेले होते, तेव्हा या पातकातून आणि या चोरीच्या गुन्ह्यातून तू मला माफ कर म्हणूनच त्यांनी हे सर्व स्तोत्र घडलं. आणि त्याची प्रचिती त्याला आली. शिव तिथे प्रगट झाले या स्तोत्रांनी, त्याच्या स्तुतीनी, आणि त्या सर्वांना वरदान मिळालं. असं हे शिवमहिम्न स्तोत्र आहे. खूपच सुंदर होतं काकू. आणि हे जे तुम्ही सेकंड लास्ट सांगितलं की खरंच म्हणजे मी इमॅजिन केलं की कसं ते सगळं शाही भरायची, आणखीन हा हा पृथ्वी हा. कागद दे, म्हणजे ते किती सुंदर आहे. इमॅजिन करण्याकरता पण सुंदर किती सुंदर कल्पना आहे, होतं. फारच सुंदर कल्पना आहे. ते असितगिरी समस्यात कज्जलम सुंदरच कडवा आहे. ते मलाही खूप आवडतं. खरंच म्हणजे सरस्वती पण मला असं डोळे बंद केले मी तर मला खरंच हा. दिसली असं की सरस्वती लिहिलेली तर किती सुंदर म्हणजे इमॅजिनेशन. सुंदरच आहे ते, खूपच छान. स्तोत्रच सुंदर आहे, गेयत खूपच. आहे, हो त्यामुळे शब्द अर्थ खूप सुंदर अर्थपूर्ण स्तोत्र आहे ते. तर हो अशा हो. तिन्ही हे स्तोत्र आपण जे काही आपल्याच्याने आता एवढाली स्तोत्र तर म्हणणं होत नाही, पाठांतरी याच्यानंतर कठीण होतं. पण हो तरी काही हो. नाही तरी ओम नम शिवाय एवढं तरी आपण साधं म्हणू शकतो. आणि नसलं बिल्वपत्र तरी हात आहेत आपले, हात आणि 2 हस्तक आणि मस्तक शिवाच्या ठिकाणी अर्पण करायचं. आणि हो 12 महिने शिवाचं नाव घ्यायचंच. पण श्रावणामध्ये खास त्याचं जसं वाढदिवस महत्व. मुलांची लाल रोडच करतो, पण वाढदिवस असला की आपण कसं करतो, स्पेशल. स्पेशल ट्रीटमेंट देतो त्याला. तसंच हे आहे, हो त्यांचा महिना आहे, त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यायची. जेवढं जास्तीत जास्त त्यांचं नाम घेता येईल, त्यांचं पूजन करता येईल तेवढं करायचं. आणि त्यांची कृपा आपल्यावर असो. स्तोत्राच्या द्वारे आपण हेच म्हणत असतो की तू माझ्यावर कृपा हो कर, मनशक्ती दे. पुन्हा मागच्या सारखं की मन माझं ताब्यात राहिलं पाहिजे. मन ज्याला आपण म्हणतो माझ्या शक्ती, मनशक्ती, ज्याच्यामुळे पूर्ण आपण या निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येऊ दे. आणि मला सर्व हो. अडी अडचणांना संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य दे. अशीच प्रार्थना या शिवाकडे आपण करायची. आणि ते भोलेनाथ आहे, शंभू आहेत, त्यामुळे ते लगेच प्रसन्न होतील आणि आपल्या हो. सगळे संकट निवारण करतील याची मला खात्री आहे. नमस्कार. नक्कीच. तर खरंच काकू खूप छान. सिम्पली स्पिरिच्युअल कडून तुम्हाला परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि याच नोटवर आपण हा एपिसोड इथे संपवू. तर ओम नमः शिवाय हे बोलून ओम नमः शिवाय. आज ओम नमः. सगळ्या व्ह्युअर्सला पण त्यांच्याकडून पण मी आज निरोप घेते. थँक्यू सो मच. तुम्ही लोक असंच आमचे एपिसोड्स पाहत राहा. आणि मनीषा काकू तुम्ही असंच येत राहा. खूप छान छान माहिती तुमच्याजवळ आहे, इतकं लेखन पण तुमचं आहे. तर खरंच आम्ही म्हणजे वी लुक फॉरवर्ड की तुम्ही आणखीन पण असे छान छान टॉपिक घेऊन येतच राहा. म्हणजे तुम्हाला कायमचं इन्व्हाइट आहे, कधी पण जेव्हा पण तुम्हाला जमेल तेव्हा नक्की. आणि मला वाटतंय की सगळ्या लोकांना पण खूप छान वाटतंय तुम्हाला ऐकून आणखीन असं, तर त्यांची पण नक्की ही डिमांड राहील की तुम्हाला मी सारखं सारखं बोलवत राहू. तर असंच येत राहा. आणि मी सगळे पाहत राहा सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार. हो, धन्यवाद.